कांगारू. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम कांगारू संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं टीम प्लेयर्स संघाला. कौस्तुभ, जेव्हा नाणेफेक जिंकला कांगारू संघ तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे कर्णधाराच्या आणि संपूर्ण टीमच्या एक स्मित हास्य होतं, कारण का त्यांना जे हवं होतं ते ह्या मैदानात त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी 2 दिवसामध्ये जी त्यांची कामगिरी होती ती अशी उल्लेखनीय होती. कौस्तुभ, चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. चला, नाही आहे का? ठीक आहे, कांगारू आपला येऊ द्या. दोन्ही संघांना किंवा 8ही संघांना एक पुकार आहे माझा. पंचगंभीर 2 मिनिटं. सुपर ओव्हर असेल, बॅच टाय झाली तर हा याची नोंद घ्यायची आहे. ऑलसेट विशाल सज्ज होते पहिलं षटक घेऊन, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा. पहिला चेंडू हलक्यातने दिशा दिली गेली, वेगाने येतोय तोपर्यंत सिंगलर. 5 धावांचा रिंगण झालाय. इकडून खऱ्या अर्थानं आता मजा येणार आहे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना जो आपल्या भेटीला आलाय. मी तुला म्हटलं की कौस्तुभ, प्लेयर्स संघ आणि कांगारू हे दोन्ही बल्हाड्य संघ आहेत आणि सिद्धांत वारंग म्हटलं तर ह्या मैदानामध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतलेले आहेत, कारण का ह्या खेळपट्टीवर त्याची जादूही फलंदाजी तो नेहमीच करतो आणि त्याच्या समोर जो संघ आहे तो म्हणजे कांगारू. कांगारू संघाचं एक महत्त्वाची भूमिका म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षणावर जास्त त्यांचा भर असतो आणि ते त्यांचे प्रत्येक फिल्डर त्याची कामगिरी बजावतात. 2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावर. हलक्यातने चेंडूला दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघाला अशा प्रकारचा अनुभव आहे, कशा प्रकारची बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. आणि विशाला सुद्धा माहिती आहे शौर्याला कशा प्रकारे गोलंदाजी करून दाखवते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कॅम्पमधून ट्रॅव्हल झालाय, वाचला आणि चौकार. मला वाटते रेषेच्या बरोबर कट टू कट पडला चेंडू. मनीष विश्वकर्मा ज्यासाठी त्याची ओळख आहे, मी म्हटलं होतं की हळूहळू आपली भूमिका ह्या 4 ओव्हरमध्ये ती बजावतील दोन्ही प्लेयर. त्यांना माहिती आहे की एक चौका लागल्यानंतर आपल्याला काय भूमिका घ्यायची आहे. जर चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान द्यायचा, हे दोघांनाही चांगलं माहिती आहे, कारण 8 मध्ये दाखल होणं ह्यासाठी त्यांचे फार 2 दिवस त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी 8 मध्ये दाखल झाले. कौस्तुभ, हा चौकार आलाय आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. हलक्यातने पुन्हा एकदा तेच घडलंय. फेकी झाली होती परंतु 1 धाव. 5 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत दोन्ही बॅटरची मैदानाच्या आतमध्ये. जर 9च्या सरासरीने देखील खेळलं तर 36 धावा जमू शकतात प्लेयर्स संघाचे खेळाडू. त्यांना माहिती आहे की या मैदानावरती 30च्या पुढे जर गेलं तर आपण प्लस पॉईंटमध्ये असतो. हे सिद्धांत वारंग आणि मनीषला चांगलं माहिती आहे. तसंच कांगारू संघाचा कर्णधार म्हणाला की या मैदानावरती 40 पण आपण चेस करू शकतो दुसऱ्या बॅटिंग करताना, किंवा 30ही डिफेन्स करू शकतो. त्याला या खेळपट्टीचा 2 दिवसात चांगला अनुभव आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपण खेळपट्टी ही रोलिंग केलेली आहे आणि पाटापीच झालेलं आहे. कौस्तुभ, त्याच्यामुळे रन्स खोऱ्याने या मैदानावरती बनतात. तेवढ्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 9 धावा धावफलकावर. तर जाऊया, ऐकूया मनीष घरातला. करण त्याच्या नावात रन किती धावा थांबवतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात झालेले ते 9 धावा आणि दुसरं षटक हाताळतोय तो कांगारू संघाकडनं करण. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण अंतिम दिवसाचं पाहू शकता. आणि महत्त्वाचं एक म्हणजे आमचे लाडके, ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आम्हाला दरवर्षी उपलब्ध होते, असे आमचे लाडके दीपेशदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि ते आपल्या रंगमंचावर दाखल झालेले. आजच्या शेवटच्या दिवसातील सामने आमचे ग्रामस्थ अजूनही माझी खेळाडू सगळेच रंगमंचावर थोड्या वेळाने दाखल होतील आणि पाहुणे दाखल होतील. त्याच्यानंतर थोड्याच वेळात आपल्या समालोचन कक्षामध्ये ज्या पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणजे आपले तुकाराम दादा मांगेला ह्यांचा देखील त्यांनी सांगितलेलं की मी एक विजिट आपल्या मॅचला देईन आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावसंख्येत झाली ती 11. 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे करण अपकमिंग यंगस्टर आहे. करणनी आमच्या हंगामामध्ये भुलबाला चालवला आहे संघासाठी आणि परंतु ते प्रयत्न इकडे मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा तेच घडलंय, चेंडू गेलाय डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. 3 चेंडूचा खेळ झालाय,
12 धावा धावफलकावर. हा कौस्तुभ सागर म्हटलं की आम्ही सर्व जर जॉबला असतो पण आमचे जे काही खेळाडू आहेत ते फार मेहनत करतात, रोज ते प्रॅक्टिस करतात मैदानावरती. त्याचंच हे प्रयत्न त्यांचे प्रत्येक चेंडू मागे प्रयत्न चालू आहेत आणि ते चांगले क्षेत्ररक्षक आहे. कांगारू संघ म्हटला तर त्यांचं मला वाटते बंटी हा हुकुमाचा एक होता, परंतु आज तो मैदानात नाही आहे कौस्तुभ. कारण चांगलं बॉलिंग हाताळतोय, त्याला माहिती आहे कशा पद्धतीची बॉलिंग करायची आजच्या दिवसामध्ये. आणि म्हटलेलं कांगारू संघाकडे जी ताकद आहे ती अतिशय म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्यांचा हात कोण धरू शकत नाही. कांगारू संघ एकदम अप्रतिम अविस्मरणीय असं चांगलं क्षेत्ररक्षण करतात कांगारू संघ. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 14. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. मला वाटते करण यांनी धावा रोखलेल्या आहेत. पहिले चेंडू पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर कौस्तुभ 5 चेंडू आणि 5 धावा दिल्या आहेत, म्हणजे कुठेतरी रोख लावलेला आहे धाव फळकावरती. हा धावाने रोखल्या काही दिवसामध्ये 2 एप्रिल ऑन साईडला जागा बनवले, वेट अँड वॉच, आणि त्याचं उत्तर आलं. चेंडू गेला सीमा का पार, चौकार, 4 धावा. खरं तर क्षेत्ररक्षक मला वाटते पहिला बॅटच्या दिशेने गेला होता आणि त्याला नंतर त्याचं टायमिंग नाही झालं आणि थेट निघून गेला त्याच्या जाळ्यातून. चौकार, तोही गेला सीमापार. आणि पुन्हा म्हटलेलं की पहिल्या षटकामध्ये 9 झालेल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा जमवल्या आहेत. कारण का सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा यांना चांगलं माहिती आहे की 1 चौका आणि 5 धावा, 9 चोक 36, 9च्या सरासरीने आपल्याला खेळायचं आहे. त्यांना माहिती आहे 30च्या वरती गेल्यानंतर ह्या मैदानात काय खेळपट्टी रंग दाखवते आणि काय मैदान रंग दाखवते कौस्तुभ. हा सुरुवात काल सुद्धा याच प्रकारे झाली होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा होत्या, परंतु त्यानंतर काय घडलं, तिसरं षटक प्रफुल्ल नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, जास्तच बाहेर आहे का, हे आमचे पंच आमच्या दिशेने बोलतायत जास्त बाहेर. पहा कालच्या दिवसामध्ये काय घडलं. सुपर 8-16चा सामना सुरू होता. 2 षटकामध्ये वेगाने सुरुवात झाली होती, परंतु प्रफुल्ल जसा षटक टाकायला आला आणि त्याने जो ब्रेक लावला होता, फक्त 3 धावा दिल्या होत्या. इकडे काय ते काम करेल का, हो यावेळी चेंडू गेला गॅपमधून, ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमा का पार, चौकार, 4 धावा. डीजे मनीष घरत. वेगाने सुरुवात झाली. पहा वेगाने सुरुवात झाली, कारण खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली गेली. हो, प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं, परंतु चेंडू गेलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. पहा 24 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्ग, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर कालच्या दिवसामधला मॅन ऑफ द मॅच जो प्रफुल्ल, ज्यांनी अटीतटीच्या सामन्यात 3 धावांची गोलंदाजी केलेला असा गोलंदाज प्लेअर समोर आहे. आणि सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा 3 धावा फक्त कालच्या दिवसात देऊन तो विजयी त्याने संघ आपला विजयाच्या दिशेने वळवला होता. आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांनी घेतलेली असा प्रफुल्ल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. जास्तच बाहेर आहे. यासाठी 9 चेंडू आहे. 26 धावा, 27 धावा, 4 चेंडूचा खेळ झाला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 27 धावा, 3 चेंडू. 27 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. हो, ट्राय करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होतो चेंडू खाली, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. पहा सुरुवात कशा प्रकारे ॲज ॲप दोन्ही सलामीवर आलेले फलंदाजांनी सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा अशा प्रकारे सुरुवात केली की थोडासा दबावामध्ये यावेळेला आणून ठेवलंय टीम कांगारू संघाला. खरं तर धावांचे धावफलक हे सतत हलत आहे, कुठेही त्यामध्ये रोख लागलेला नाही. आणि सिद्धांत वारंग याला माहिती आहे की आता चांगले त्याची जम बसलेली आहे मैदानावर. की त्याने मला वाटते सिद्धांत वारंग यांनी 12 धावा ठोकलेल्या आहेत आणि 1 चौकार. त्यामध्ये त्याची साथ निभावतोय तो मनीष विश्वकर्मा, त्यांनी देखील 2 चौकार ठोकलेले आहेत आणि दोन्ही साईडनं धावांचं धावफलक खालता ठेवलंय कौस्तुभ. सुरेख चेंडू दिशा दिली गेले, तोपर्यंत 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती.
टीम प्लेयर संघाच्या. कौस्तुभ 2 ओव्हरमध्ये पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9 आणि तिसऱ्या षटकात तब्बल 12 ढोआ ठोकलेले आहेत आणि धावसंख्येचा फलक घालता येते 30 वरती बिनगडी बाद. आणि सागरने म्हटलेलं की 40 धावा झाले तरी आम्ही डिफेन्स करू, मारू, चेस करू, अशी कर्णधाराची भूमिका ते बजावत होते टॉस उडला तेव्हा. आणि मला वाटते 40 धावा पण या मैदानात होतील, कारण काय कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की 40 धावा 42 धावा देखील मारलेल्या आहेत या मैदानामध्ये. चांगला चेंडू हाताळलाय कांगारू संघाच्या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव आहे सुमित. पहा 31 सफा धावफलकावरती शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील काय कुठल्या एखादा मोठा पटका किती धावांचं टार्गेट ठेवतील येणारे कार्यवेळ सांगेल. जागा बनवले वेट अँड वॉच. व्हाट अ मॅग्निफिकंट स्ट्रोक. चेंडू गेला सीमारे पार, चौकार, 4 धावा. डीजे खंदेरी डोंगर वाला विला एक नारळ दिलाय खंडो देवाला, एक नारळ दिलाय येताल देवाला, एक नारळ दिलाय येताल देवाला न एक नारळ दिलाय खंडो. पहा पंडिता 35 धावा 35 धावा धावफलकावरती आहेत. वेगाने सुरुवात झाली. येणारे 4 चेंडू किती धावांचं टार्गेट ठेवतील पाहूया. सिद्धांत वारंग याची नजर एक चांगली मला वाटते लागलेली आहे. पंच गंभीर आणि थर्ड अंपायरकडे कॅमेरामॅन आमची डिव्हिन लाईव्हची टीम थर्ड अंपायर चेक करायचं आहे की थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निकाल येईल. आउट आहे आणि पहिला हादरा बसलेला आहे तो 3 चेंडू नंतर मला वाटते सिद्धार्थ बारंगच्या रूपात. आणि 16 धावांची खेळी ज्यांनी केली आणि ज्याच्या खेळीला पूर्णविराम लागला असा सिद्धांत वारंग तंबूच्या दिशेने परतताना. आणि दुसरा फलंदाज सौरभ विश्वकर्मा जो मनीष विश्वकर्माची साथ देईल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. अजूनही धावसंख्या झाली ती मला वाटते 35. अजूनही 3 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय मनीष पाहूया. सुमित पुन्हा एकदा ऑन साईडला ट्राय केलं, चेंडूला चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 38 आणि शेवटचा 1 चेंडू पाहूया किती धावांचं लक्ष ठेवतायत. आणि आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाचे आधारस्तंभ विनोददादा पाटील यांचं हार्दिक स्वागत. समालोचक कक्षातनं कौस्तुभ मेहर आणि अलकेश पाटील आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि आजच्या दिवसातील 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकून झालेला आहे. आणि धावसंख्या झाली ती 39 आणि 40 धावांचं आव्हान. म्हणजे प्रत्येक षटकामागे जर कांगारू संघाला खेळायचं असेल तर सरासरी 10च्या सरासरीने खेळावं लागेल. आणि 40 धावा ठोकलेल्या आहेत त्या प्लेयर्स संघाने. त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे सिद्धार्थ वारंग आणि 22 धावांची खेळी. आणि त्यानंतर त्याची साथ निभावली ती मनीष विश्वकर्मा ज्यांनी तब्बल 18 धावा ठोकलेल्या आहेत. सिद्धांत वारंगने 16 आणि मनीष विश्वकर्मा यांनी 18 अशी चांगली एक खेळी आपल्या
संघासाठी उभी केलेली आहे. पाहूया ते धावसंख्या त्यांना कांगारू संघाला पेलते का, कारण की त्यांनी म्हटले होतं जेव्हा टॉस उडवलं तेव्हा की 40 आम्ही चेस करू या मैदानात, अशी आशा कर्णधार सागर यांनी दर्शवली होती आणि त्यांना आता सत्यात ती उतरवायची आहे. 10-10च्या सरासरीने त्यांना मैदानात चौकार मारायचे आहेत. पाटला काय 40 धावा. आणि आता लगेच आपण सामन्याला सुरुवात करतो. 40 धावांचं आव्हान आणि हितेश आणि मयूर कालची जोडी जी अफलातून 42 धावा, मला वाटते 35च्या पार ज्यांनी मॅचमध्ये धावा ठोकल्या होत्या असे दोन्ही सलामीवर फलंदाज. आणि म्हटलं पहिला चेंडू चौकार खणखणीत मनीष घरात डीजे ऑन. मनीष विश्वकर्मा षटक हाताळतोय. पाहूया कशा पद्धतीने तो चेंडू हाताळतोय आणि आपल्या संघासाठी धावसंख्या रोखतोय. सुदबुद खेळ. त्यांना माहिती आहे की आता एक चौकार लागलेला आहे, आपल्याला कशा पद्धतीचा खेळ करायचा आहे. दोन्ही सलामीर फलंदाज जे आपल्या संघासाठी कांगारू संघासाठी काल आणि पहिल्या दिवसापासून फार प्रयत्न करतात आणि आता शेवटच्या 8 मध्ये दाखल झालेले असे 8ही संघ सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत समालोचन कक्षाकडनं. तीन बॉल 6. ओ वाचला. 2 हिट केलेले, मात्र दोन्ही हिट लागले नाही स्टंपवरती. 4 चेंडू धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 7 आणि धावसंख्या अवांतर धावेत वाढ. अवांतर धाव मला वाटते आपल्याला पराजयाच्या दिशेने नेईल, परंतु आता धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 8. मला वाटते 10-10च्या सरासरीने जे करायचं होतं काम प्रत्येक ओरी मागे ते मग त्यांना वाटते चांगलंच जमलेलं आहे. आणि धावसंख्येत भर 5 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 9 आणि त्यांना खेळायचं ते 10-10च्या सरासरीने 40 धावा ठोकायच्या आहेत 4 षटकामध्ये आणि ते त्यांना चांगलं ठाऊक आहे. आता ते 10च्या दिशेने वाटचाल करतायत तो कांगारू संघाचे फलंदाज. आणि निर्धाव चेंडू मनीष विश्वकर्मा यांनी टाकलेला आणि पहिल्या षटकानंतर कांगारू संघाची धावसंख्या आहे ती 9. कौस्तुभ हा सुरू. दंतवारंग पाहूया किती रंग दाखवतोय मैदानामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, मला वाटते मनीष विश्वकर्माला देखील पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारला आणि त्यानंतर परत त्याची पुनरावृत्ती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते ती कांगारूच्या माध्यमातून.
आणि सूझबूझ असा खेळ याच्यानंतर होणारा सामना अटीतटीचा सामना तो म्हणजे JKCC अर्नाळा आणि दुर्गेश 11 अशी एक टफ फाईट लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे या शेवटच्या 8 संघांमध्ये. आलं असेल तर संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. 3 बॉल आणि 15 पाहूया. पंच गंभीर यांचे पंख बाहेर आणि अवांतर एक वाईटच्या स्वरूपात धाव टाकला सिद्धांत वारंगने वाईट आणि वातावरण झालं मैदानात टाईट. पाहूया धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 16. खणखणीत मारला होता परंतु क्षेत्ररक्षक मला वाटते जाळं मांडूनच बसला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते प्लेयर्स संघाच्या क्षेत्ररक्षकाने. धावचेत पंच गंभीर यांनी घोषित केला आहे आणि पहिला हादरा पहिली विकेट कांगारू संघाची पडलेली आहे. दोन्ही कर्णधारांनी समीर दुर्गेश 11 आणि JKCC अर्नाळा यांनी टॉस का बॉसमध्ये येऊन थांबायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर तुमचं नाणेफेकीचं कौल केलं जाईल. ओके समीर रिपोर्टिंग झालेले आहे. ओके JKCC अर्नाळा तुम्ही रिपोर्टिंग करायचे आहे. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का? दोन्ही कर्णधार आले असतील तर टॉस का बॉक्समध्ये जायचं आणि मी दीपेश दादा पाटील ह्यांना विनंती करतोय की दुसऱ्या आजच्या सामन्याचा नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं. दोन्ही कर्णधार टॉस का बॉक्समध्ये दाखल झाले आहेत आणि आजच्या स्पर्धेचे मान्यवर पाहुणे दीपेश दादा पाटील यांना मी विनंती करतोय की नाणेफेक करून घ्यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. आजच्या दिवसातील पहिला 8 बॅटलमधला रंगलेला हा सामना प्लेयर्स विरुद्ध कंगारू आणि प्लेयर्स संघाने पहिली बॅटिंग करताना 39 धावा ठोकलेल्या आणि 40 धावांचं असं मोठं आव्हान हे कांगारू संघापुढे ठेवलेलं आहे. आणि पहिल्या 2 षटकानंतर मला वाटतं धावसंख्या झाली ती 17. अजूनही 12 चेंडू आणि 23 धावा चेस होऊ शकतील की नाही ते आता आपल्याला मैदानात थोड्याच वेळात या 2 ओव्हरीनंतर चित्र स्पष्ट होईल. आणि मला वाटते चेस होऊ शकतात कारण कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू आणि 25-26 धावा चेसिंग झालेले आहेत आणि त्या आता देखील होऊ शकतात. परंतु फलंदाजांकडे त्याचे खांद्यावरती दुकान घेऊन चालायचं आहे. त्यांनी फलंदाजांनी कशा पद्धतीने धावा ठोकायच्या त्यांना ठरवायचं आहे. वाईट चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 18. अजूनही 22 धावा 12 चेंडूमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण लेगच्या दिशेनं. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 19 आणि थोड्याच वेळात आपल्याला 2 बाहुली मैदानात दिसतील नाचताना. एक मिनिट थांबवतोय. कॅप्टन JKCC कॅप्टन धावसंख्या झाली ती 19. आणि शिव यांनी गोल फलंदाजाला धक्का दिलेला आहे आणि षटकार मारून आत्महत्या केलेली आहे कांगारू संघाचा फलंदाज. मला वाटते
आत्महत्या. तिसरा गडी बाद कंगारू संघाचा. हरेश्वर घरत यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचे सल्लागार आमचे ऋषीदादा देसाई यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. हरेश्वर दादा घरत यांना विनंती करतोय की ऋषीदादा यांनी आमचं सन्मान चिन्ह स्वीकार करून कॅमेरामॅन मी यांना विनंती करतोय की 2 मिनिटं कॅमेरा फिरवायचा आहे. हरेश्वर घरत हे स्वागत करतील. ऋषीदादा देसाई सन्मान चिन्ह देऊन टाळ्या वाजून सगळ्यांनी सत्कार करायचा आहे. शेवटच्या षटक हाताळतोय तो समीर प्लेयर्स संघाकडनं. त्याच्यानंतर मी दयानंद काका पाटील यांना विनंती करतोय की वसई विरार अंडरआर्म क्रिकेटचे खजिनदार लॉसन कोरिया यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. निर्धाव चेंडू हाताळलेला आहे तो समीर यांनी. लॉसन कोरिया यांचं स्वागत करतील दयानंद काका पाटील. आणि दुसरा देखील निर्धाव टाकलेला होता परंतु लेग बाईज. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23. अजूनही 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये मला वाटते 4 चौकार मारावे लागतील तर काय होईल, परंतु सुपर ओव्हर होऊ शकते जर मारलं तर. 4 चौकार मारले तर. आणि दांडी गुल हमारा समीर पॉवरफुल असा क्लीन बोल्ड काढला आहे तो समीर ह्यांनी. आणि मला वाटते विजयाच्या दिशेने हवा वरती रोखलं ते प्लेयर्स संघाने कंगारू संघाला. आणि विजयी संघ ठरला तो म्हणजे प्लेयर्स पहिल्या 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ. आणि ऋषीदादा देसाई लॉसन कोरिया आपला निरोप घेताना रंगमंच्या दिशेनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल. चला 1 मिनिट थांबवतोय. 1 मिनिट थांबवतोय. कॅमेरा तर समोर चेकीची अर्नाला कृपया जरा प्रेक्षकांनी जरा बाजूला व्हायचं. नाणेफेकी 1 मिनिट थांबायचं आहे. दिपेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय या मॅचचा. यस मुन्ना टॉस जिंकलाय. काय निर्णय आहे? फील्ड फर्स्ट. समोर दुर्गीचा संघ आहे जो ज्या हंगामीमध्ये भरत आलाय. फायनल सुद्धा जिंकली होती विफिलची. कशा प्रकारची तयारी असणार आहे संघासमोर? जे आम्ही 2 दिवसात 100% प्रयत्न केला तोच आताही प्रयत्न करू. किती धावांपर्यंत रोखायचं आहे? 30. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल 3 दिवस झालं इथे चांगलंच आहे आणि अशा प्रकारे खूप चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा. समीर प्रथम बॅटिंग करायची आहे. एक संघ जो पालघरमध्ये आहे तो इकडून गाडी म्हणेलपणे येणार आहे. कशा प्रकारची तयारी आहे आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे? आता ते लवकरच पोहोचतील पण आम्ही 30+ करण्याचा प्रयत्न करू. आज जी बॅटिंग केली जयूने त्याबद्दल काय सांगशील? काय शब्दच नाही. तो अप्रतिम त्यांची जी मेहनत आहे ती त्यांना त्यांची जी मेहनत आहे ती त्यांना त्यामुळे त्यांचा असा चांगला खेळ होतो. कशा प्रकारची तयारी असणार या संघादरम्यान?
आम्ही सुद्धा 2 दिवस जे काही मेहनत केलेली आहे त्या पद्धतीनेच आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. इकडे आल्यावर आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप चांगलं आहे आणि खूप मजा येते, त्यामुळे आम्ही चांगलंच खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर JKCC Arnala, he won the toss, elected to bowl first.